ला 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 बोला निरोध्या खांडेकर यांच्याकडून 101 रुपयाची भेट माय म्हणते लेकीला काय म्हणते अहो रत्नासारखी जतन केली. आपण लेकीला लहानाचं मोठं करतो, शाळा शिकवतो, भरपूर घरातले कामधंदे शिकवतो, पण जेव्हा तिची 21-22 वर्षे वय होते तेव्हा आपण दुसऱ्याला दान करून टाकतो. पण ती माय काय म्हणते ती गीतातून सांगण्याचा प्रयत्न करतो, लक्ष असावं. नितीन गडगे यांच्याकडून सुद्धा गडदे नितीन गडदे 51 रुपयाची भेट. सिद्धेश्वर यांच्याकडून 101 रुपयाची भेट. दिल्ल्या भेटीबद्दल धन्यवाद. सिद्धेश्वर चिल्लगार याच्याकडून 101 रुपयाची भेट. दिल्ल्या भेटीबद्दल धन्यवाद. अहो रत्नासारखी जतन केली, अहो रत्नासारखी जतन केली, अनचिली माझी माझी आई रडती, माझी आई रडती, हे माझी आई, माझी आई रडती, पदराला धरून, माझी आई रडती, पदराला धरून. तिला दुसरं काहीच नसते, फक्त पदरच असते आडोसाला, म्हणून पदराला धरून रडते. आणि काय म्हणते माझी हरण चालली, अहो काम सोडून, माझी उडून गेली, माझी उडून गेली, माझी उडून गेली. माझा बाप रडतो, ती मुलगी म्हणते माझा बाप रडतो, मंडप धरून. सगळं वऱ्हाड गेल्यानंतर जेव्हा मुलीला पाठवतो
पाठवपर्यंत मुलीच्या वडिलांच्या चेहऱ्यावर खुशी राहते, पण एकदा मुलगी जाताना ते बाप काय म्हणते, मुलगी म्हणते माझा बाप रडतो माझा बाप रडतो मंडप धरून आणि माझ्या हृदया मधलं काळीच मला काही सोडलं, माझ्या हृदया मधलं काळीच मला काही सोडलं, जय माझी उडून गेली चिमणी माझी उडून गेली. अमित शहा आणि योगी आदित्यनाथ यांच्या नावाने आम्हाला 101 रुपये 51 रुपये दोघांचे मिळून 101 रुपयाची भेट दिलेल्या भेटीबद्दल खरंच मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. रुपाली संजय खांडेकर यांच्याकडून सुद्धा 51 रुपये दिल्याबद्दल धन्यवाद. 101 दिलीच नाही ना 51 रुपये ते आमचे योगी आदित्यनाथ दिले. भाऊ काय म्हणते, माझा भाऊ रडतो हे माझा भाऊ रडतो हे माझा दाद्या रडतो. लहानपणी भाऊ बहीण फार भांडणं करतात, ते म्हणते मला हे नाही, ते म्हणते मला ते नाही, पण जेव्हा बहीण सासरी नांदायला जाते तो तेव्हा काय म्हणते, संगू शेळके लाचरा शंभू शेळके लाचरा यांच्याकडून सुद्धा 51 रुपयाची भेट. भावाला धरा कवटाळून, माझा भाऊ रडतो माझा भाऊ रडतो पडून, माझा भाऊ रडतो पडून, आणि माझी सोन्याची भावजी अहो ज्याची होती त्यानंच काय म्हणतात, हे नशिबाच्या गोष्टी असतात. कोण कोणाची असते काही माहित नसते, पण ज्याच्या नशिबात आहे त्यालाच बायका भेटायला, नाही तर प्रत्येक गावात 50-50 नवरदेव आहे. आता 40-40 वर्ष वयाले आमचे 40 वर्षाला लग्नाला यायचे, अजून नवरदेवच राहिले. पण नशीब पाहिजे, त्याला भाग्य पाहिजे, मायबापाची पुण्याई पाहिजे आणि भाग्य पण पाहिजे. म्हणून म्हणायचं आहे, अहो ज्याची होती त्यानंच नेली. कसं लग्न होऊन बी तुटून जातात बरं, नशिबात नसल्यावर. नशिबात असल्यावर 2 भेटतात, असंही बी आहे. अहो ज्याची होती त्यानंच नेली, आणि आम्ही लावलेली माया आज वाह्याला गेली, लावलेली माया आज